मंडळी, फिरायला जाण्यावरून नवरा बायकोंमध्ये चालू आहे कुरबुर. त्यामुळे बघूया आपली हास्याची सफर कशी रंगते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि विनोदाचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार यांना. थांब रे, थांब ना. तसं नाही ना, मला लवकर जायचं दुसऱ्या घरात पण. अरे एवढी काय जल्दी आहे रे तुला? हा पेपर टाक, त्याच्यात वजनात थोडासा फरक पडेल. हा हा मोद्याचा पॅच काढल्यावर काय फरक पडेल? म्हणजे एवढूसाने काय फरक पडणार आहे? अरे पडला तर पडला थोडासा. अरे अरे, केवढा जवळ आहे बापरे. काय बोलायचं? कर कर वजन कर. बघा तुम्ही बघा. हा या सगळ्याचे 54 रुपये झाले. अरे 3 बाय 54. 54. अरे महिन्याचं पेपरचं बिल माझं आहे 205 रुपये. हा बरोबर. आणि ही 3 महिन्याची रद्दी आहे, म्हणजे किती झाले बाबा? 615. हा, बरोबर. करोडोंच्या घोटाळ्यांच्या बातम्या या पेपरांमध्ये येतात रे. हा. आणि तू फक्त 54 देतो. 100 रुपये तर दे. लेट मी एक्सप्लेन. आ? पेपरवाला लेट मी एक्सप्लेन. नीट ऐकून घ्या. वृत्तपत्र ज्या दिवशी येतं हा ते त्या दिवशी वृत्तपत्रच असतं, मग पण दुसऱ्या दिवशी त्याची रद्दी झालेली असते. दुसऱ्याच दिवशी हे झालं जुनं तत्वज्ञान. हे जुने. पण आताचं तत्वज्ञान काय सांगतं? काय? वृत्तपत्र जेव्हा छापलं जातं हा त्याच दिवशी त्याची रद्दी झालेली असते. कसं काय? कारण काय आहे, त्याच्यातल्या बातम्या रील्स वरती सोशल मीडियावरती ऑलरेडी व्हायरल झालेले हा असतात. खरंय. त्याच्यामुळे वृत्तपत्र पेपर कोण वाचतच नाही. नाही वाचला पाहिजे. नाही काय वाचता पाहिजे म्हणजे? नाही वाचता पाहिजे म्हणजे काय? अरे नाही वाचता. अरे बाबा, वृत्तपत्रामधलं विश्लेषण आगळलेख हे महत्वाचं आहे. त्याच्याने आपल्या ज्ञानात भर पडते. समाजात काय चालू हे आपल्याला कळायला पाहिजे की नको? बापरे. ते जे आगळं लेख आहे त्याचेच हे 54 रुपये आहे की नाही? अरे तुम्ही बायना सामाजिक मारू सामाजिक. नुसता तू रद्दी नाहीये, तुझी ऍक्टिंग पण रद्दी आहे. तुझ्या कॅरेक्टरला जातात का रे ही वाक्य? लेट मी एक्सप्लेन. डायरेक्टरला जातात की ही वाक्य. मग अशा न्यायाने करोनाच्या आधीच तुम्ही या शो मधून निघाले पाहिजे. 54 रुपये दे. जाय. निंग. पण ते 7 रुपये 6 रुपयाचा खाचा मारू नका. 6 रुपये द्या. अरे सुट्टी राहू दे ना. अरे बापरे, सुट्टी राहू दे. तुमचं नाव कंदूस आहे का? 6 रुपये द्या. चहा घ्या दे. भाऊजी, चहा घ्या. सॉरी वहिनी, मी फक्त ग्रीन टी घेतो. अरे बापरे. 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 अरे मिळेल ते ढोसल. आय ओनली प्रिफर ग्रीन टी. यावेळेला ग्रीन टी नाही, यावेळी चहाच प्या. पुढच्या वेळेला तयारी करेन ना ग्रीन टीची. हरकत नाही, तुम्ही एवढ्या प्रेमाने देताय तर चीज दे म्हणून पितोस मी. बरोबर. पी गुच्चूप. अहो, तुम्ही ते आपल्या दूधवाल्याला कळवलं का 4 दिवस दूध टाकायचं नाहीये ते? हो, असं काय करताय? गेल्या आठवड्यात म्हणाला तर या आठवड्यात तुम्हाला 4 दिवस सुट्टी असणार आहे. छान मस्त प्लॅन करतो फिरायला जायचा. सगळं केलेलं आहे. केलंय? म्हणजे सुट्टी लागली की गाडी पकडून आपण जायचं धुळ्याला. धुळ्याला? हा धुळ्याला जाऊ आपण. मग तिथे आईला भेटू. मग तिथे नकाने तलाव आहे ना, त्याच्या काठावर आपण जाऊ. संध्याकाळी मस्त तिथे बसू, फुटाणे शेंगदाणे असे खाऊ. आणि त्याच्यानंतर आपण जाऊ एकविरा आईला. तिथे आईचं दर्शन घेऊ. आणि तिथे ना गोडी शेव मिळते, ती मस्त अशी मटा खाऊ. बरं, त्याच्यानंतर दुसरा जो दिवस आहे ना, तेव्हा आपल्याला जायचंय दाजींकडे, म्हणजे शिंदखेड्याला बुवा. पण मध्ये लागतं सोनगीर. तिथे आपण सोनगीरचा किल्ला बघू. सोनगीरला शेवभाजी खाऊ, तुमची आवडती. पण काय ना, आपल्याला तिकडे जे शिरपूरचे मामा आहे ना, त्यांच्याकडे पण जावं लागेल. कारण दाजींकडे गेलो आणि त्यांच्याकडे नाही गेलो ते रागे भरून जातात. मग त्यांच्याकडे गेल्यानंतर खास बेत असतो बा, कळण्याची भाकरी आणि आपली ती शेवभाजी, पाटवड्याची भाजी, खापरावरच्या पुरणपोळ्या, कुरड्या, पापड सगळं खाऊ. असा मस्त बेत आहे बा. कसा आहे प्लॅन? एक नंबर. जगात असा प्लॅन कुणीच केलेला नसेल. काय उठसूट आपण धुळ्याला जातो. तुम्हाला सांगते भाऊजी, यांना धुळ्याशिवाय दुसरं काही सुचत नाही हो. फक्त स्वतःच्या आवडीचं प्लॅन करतात. बरं, आवड निवड पण तीच असते, वेगळे काही आवडच नाहीये माणसाला. नाहीच. तुम्हाला सांगते भाऊजी, एकदा की नाही मी प्लॅन केलं. म्हणजे मी माझ्या सेव्हिंग मधनं यांना उटीला घेऊन गेले. उटीला तिकडे पण म्हणत होते, हे काय बा डोंगर संपतच नाहीयेत ना बुवा, इथं काय धूळच नाहीये ना बुवा.
असं बोलतो का मी? असं बोलतो का? असंच बोलता तुम्ही. ओ मी काय बोलतो, तुम्हाला धूळ पाहिजे असेल ना, हो, हो. तुम्ही माझ्या दुकानात या, हात मारे की धुळच धूळ. अरे तसं नाही रे. मग रे धुळ्याच्या धुळीत माझ्या नक्कल नको करू हा तू माझी. नक्की नाही कळत. हा, अरे धुळ्याच्या धुळीत माझं बालपण गेलेलं आहे ना, त्याच्यामुळे तिथली धूळ खास आहे. म्हणजे मी असा फपुट्यात भरून जायचो तर माझी आजी मला म्हणायची, अरे माझा बुऱ्या आला रे, कसा दिसी राय ना माय तो दव्वा बरं. काय म्हणायची? बुऱ्या बुऱ्या म्हणायची मला. उद्या हा म्हणायची हा. तुमची आजी. अरे हो ना. आजीचा भुरे अजून धुळ्यातनं मोठा झालाच नाहीये बुवा. नको ना, नको असं नाहीतर करू. काय धुळ्यातच का बरं, धुळ्यात ज्या गोष्टी नाहीयेत त्या बघायला नकोत का आपण बाहेर जाऊन? बरोबर. धुळ्यात सगळे ना, सगळे धुळ्यात. मग तुम्ही जा एकटे, मी नाही येणार. मला कंटाळा आला, आयुष्यात दुसरं काही राहिलेलंच नाहीये. वहिनी कॅनडा सजेस्ट काय गिव्ह हिम डिवोर्स. अरे काय बोलतो तू? माझ्या बायकोला डिवोर्स द्यायला सांगतो. म्हणजे काय? रस रस ऐक ऐक ऐक, कुठे जायचंय तुला तू सांग. मला विचारताय? मला विचारताय तुम्ही कुठे जायचंय म्हणून? हा. आई गं, मी सांगते हा, आपण हा. की नाही आपण ना असं कुठेतरी रोमॅन्टिक ठिकाणी जाऊयात. अरे मग धुळ्यापेक्षा रोमॅन्टिक काय आहे? तू एकदा नकाने तलावावर चल, तिथे